सुरळीत चालू लागतात. एक क्षण मात्र ते त्याच्याशिवाय राहू शकत. नवीन काहीतरी त्याच्यातून माहिती मिळत होती, इथपर्यंत सगळं जरा ठीक चाललं. आप लगेच बघण्याचं टेम्पटेशन होतं, ट्रिगर होत. नातेसंबंधही सुधारणार आहे, तेव्हाच एकमेकांमधली चिडचिड बंद होणार. स्वतः मोबाईलवर बसायचं आणि शेजारी बसून मुलांना म्हणायचं वाच वाच, रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो, मुलांवरती होतो. व्होकॅबलरी वाढवण्यासाठी तुम्हाला वेगळं काही खूप करायची गरज पडत नाही. सुद्धा काही पाठ नाहीये, सगळ्याला दिवसभर ते त्याच्यावरच लावतात, नुसती अशी घंटा हलवतात, असं असं ओवाळतात आणि काय ही पूजा नाही होतो. आपोआपच फक्त हीच ॲडिक्शन्स नाहीत, खूप इतर पण ॲडिक्शन आपोआप कमी व्हायला मदत होते. माझ्या मुलीला 5 वर्षाची होईपर्यंत कुठलाही स्क्रीन टाईम नव्हता. हाय हॅलो, देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास, प्रत्येक दिवसाची नवी सुरुवात. नमस्कार, मी शर्वरी, तुमच्या सगळ्यांचं सुबक पुणे लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. काळ बदललाय, न्यू एरा, न्यू इडियट बॉक्स असं खूप ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. येस, ऑफकोर्स मी बोलते आहे मोबाईलबद्दल, पण नुसतंच मोबाईल असं आपण कन्सिडर करायला नको. मोबाईलबरोबर आपण टॅब म्हणू शकतो, मोबाईलसोबत आपण लॅपटॉप म्हणू शकतो, कम्प्युटर म्हणू शकतो, टी व्ही, म्हणजे ह्या थोडक्यातनं ह्या सगळ्या डिजिटल गोष्टी की ज्याच्यातून आपल्याला सगळ्या जगात काय चाललेलं आहे हे सोशल मीडिया थ्रू दिसत असतं, समजत असतं, एंटरटेनमेंट असते, इन्फॉर्मेशन असते, बऱ्याच गोष्टी असतात. आणि असं झालेलं आहे की आजकाल कित्येक लोकांना एखादी घरात व्यक्ती त्यांच्याबरोबर नसेल तरीही चालतं, पण त्यांचा तो टॅब, त्यांचा तो मोबाईल, त्यांचा तो लॅपटॉप, त्यांचा तो टी व्ही, ह्या गोष्टी मात्र व्यवस्थित सुरळीत चालू लागतात. एक क्षण मात्र ते त्याच्याशिवाय राहू शकत नाहीत. हे ॲडिक्शन आहे, हे व्यसन आहे. आणि आत्ताच मी मागच्या आठवड्यामध्ये 5-6 दिवसापूर्वी विचारलं होतं कम्युनिटी पोस्टला की मी कोणकोणत्या विषयावरती ब्लॉग्स, व्हिडिओज घेऊन येऊ, मला सांगा. तर त्याच्यामध्ये 2 कमेंट होत्या. त्या दोन्ही सखींनी मला असं सांगितलं होतं की प्लीज मोबाईल ॲडिक्शनवरती बोल. मी आत्ता ह्या क्षणी त्या दोघींचं नाव विसरली आहे, पण इथे स्क्रीनवरती मी त्या दोघींचं नाव नक्कीच मेन्शन करणार आहे. जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की आपण नवीन जे लोक सबस्क्राईब करतायत आणि नव्याने छान कंटिन्युअसली कमेंट्स करतायत, त्यांना आपण शाउटआउट नक्की देणार आहोत. त्यांची नावं, त्यांच्या कमेंट्स ह्या आपण व्हिडिओजमध्ये, व्लॉग्समध्ये कुठे ना कुठेतरी नक्कीच वाचणार आहोत. तर जे मी विषयाला बोलत होते त्याच्याकडे परत वळते की हे जे ॲडिक्शन आहे, आणि हे ॲडिक्शन असं नाही आहे की हे फक्त मोठ्याच माणसांना आहे किंवा मध्यमवयीन लोकांना आहे, असं नाही आहे. तर अगदी छोट्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, सुपर सिनियर सिटिझन्स म्हणजे साधारण 75च्या पुढे वगैरे त्यांना सुपर सिनियर सिटिझन्स असं म्हटलं जातं, 80च्या पुढे. तर त्यांनाही तेवढंच ह्या सगळ्या गोष्टींचं व्यसन आहे. का लागलेलं आहे याचं कारण हे आहे, नवीन जेव्हा टी व्ही आला, नवीन जेव्हा मोबाईल आला, लॅपटॉप आला, टॅब वगैरे, पॅड, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, तेव्हा ते सगळं जाणून घ्यायचं होतं. नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, जिज्ञासा होती. अरे, इकडे बसून आपल्याला तिकडचं काहीतरी दिसतंय, ही एक गंमत वाटत होती. नवीन काहीतरी त्याच्यातून माहिती मिळत होती. इथपर्यंत सगळं जरा ठीक चाललं होतं. पण जसं मालिका आल्या, वेब सिरीज आल्या, ह्या सगळ्यांनी लोक त्याच्यामध्ये गुंतायला लागले प्रचंड. म्हणजे जितका विचार लोक स्वतःच्या आयुष्याचा करत नाही, तितका त्याच्यातल्या कॅरेक्टर्सचा करतात. मी ॲज अ आर्टिस्ट मी असं म्हणेन, कोणतीही कलाकृती, सिनेमा, नाटक, OTT प्लॅटफॉर्मवरची मालिका, कशातच सगळं वाईट नसतं. खूप काही चांगलं शिकण्यासारखंही असतं. खूप सारी कॅरेक्टर्स आपल्याला खूप काहीतरी आयुष्यामधली फिलॉसॉफी शिकवून जातात. पण ती फिलॉसॉफी शिकण्याची जी चाळणी आहे ती मेंदूला फार कमी लोकांकडे आहे. बरं, आज काय झालेलं आहे ना, छोट्या फायनान्स इन्स्टिट्यूट इतक्या झालेल्या आहेत की त्यांच्याकडून सहजपणे EMI मिळतं, लोन मिळतं, आणि मग लोक वाटेल त्या किमतीच्या ह्या वस्तू घेऊ लागलेले आहेत. म्हणजे त्यांचा तेवढा पगारही नाही आहे, पण त्यांच्याकडे तितक्या किमतीच्या वस्तू आहेत. कारण हे सगळं प्रेस्टिज पॉईंट झालेलं आहे, माझ्याकडे हे इतकं भारी आहे वगैरे. खरं तर असं काही नसतं. बेसिक जेवढी गरज आपल्याला आहे ते आपल्याला त्याच्यातून मिळत असेल, आणि खरंच तुम्ही ते अफोर्ड करत असाल बाजूला बचत काढून, तर नक्कीच घ्या. पण गरज नाही आहे, बचत नाही आहे, अफोर्डेबल नाही आहे, तर घेऊ नका. हे ॲडिक्शन कमी करायचं आहे, काय करायचं आहे, हे अक्षरशः ते त्याच माणसाच्या हातात आहे. लेट मी टेल यू, लोकांना असं वाटतं आपण काहीतरी करून मुलांचं हे जाईल, जोडीदाराचं हे जाईल, आजी आजोबांचं हे जाईल ॲडिक्शन, म्हणजे हे जे व्यसन, इतका वेळ स्क्रीन टाईम देणं.
ब्रह्मदेव देखील करू शकत नाही, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. रादर कुठल्याही सवयीच्या बाबतीत आपण बघतो की जेव्हा ती व्यक्ती स्वतः मनापासून ती सवय बदलणं, नवीन लावून घेणं हे करते, तेव्हाच ते त्या व्यक्तीच्या आयुष्यात वर्कआउट होऊ शकतं. त्याच्यामुळे अत्यंत नेटाने तो स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी नोटिफिकेशन्स बंद करून टाकायचे. तुम्ही जेव्हा कुठली नोटिफिकेशन्स चालू ठेवताना, मग ऑनलाईन शॉपिंगचे असू देत किंवा ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मचे असू देत जे तुम्हाला बघायचे, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब, व्हॉटेवर, नोटिफिकेशन आली की तुम्हाला ते आपोआप लगेच बघण्याचं टेम्पटेशन होतं, ट्रिगर होतं. त्याच्यामुळे मला वेळ मिळेल तेव्हा मी ही गोष्ट बघीन, तेव्हा ही गोष्ट मी ऐकीन, ह्या लेवलला जाण्यासाठी नोटिफिकेशन ऑफ करायचे. अत्यंत ठरवून घरात आल्यानंतर तुम्ही कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये फोन ठेवून दिला पाहिजे, लॅपटॉप ठेवून दिला पाहिजे. ठरवून टी व्हीचा स्क्रीन, आजकाल लोक जेवायला म्हणजे इतकं जेवायला टी व्ही समोर बसतात ना. आता कालच माझं घर बघायला, इंटेरियर बघायला आमच्या सोसायटीतली एक जण आली होती. मला म्हणली आता तू डायनिंग एरिया कुठे करणार आहेस वगैरे वगैरे, कारण जिथे डायनिंग एरिया आहे ना तिथे मी देवघर केलं आहे. तर मग मला म्हणली की कुठे करणार आहेस काय. हां ठीक आहे, आणि नाही केलंच तरी काय, आपण सगळे जेवायला टी व्ही समोरच बसतो जनरली. हे मला इतकं, म्हणजे माझ्या घरात टी व्ही बघितला जात नाही जेवताना असं मी खोटं अजिबातच विधान करणार नाही, बघितला जातो. पण सुट्टीच्या दिवशी वगैरे असेल, पण इतर दिवशी नेटानी स्क्रीन टाईम बंद करून एकत्र गोल करून बसणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुमचे नातेसंबंधही सुधारणार आहेत, तेव्हाच एकमेकांमधली चिडचिड बंद होणार आहे आणि जरा संवाद होणार आहे. काय चाललं एकमेकांच्या मनात, आयुष्यात, ऑफिसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शाळेमध्ये हे समजणार आहे. त्याच्यामुळे जेवताना अतिशय बंद, म्हणजे बंद टी व्ही, मोबाईल, सगळ्याच गोष्टी बंद ठेवायच्या आणि जेवायचं. किती मिनिटाचा वेळ असतो होतो, डोक्यावरनं पाणी तयारी घेऊन मागचं आवरेपर्यंत 30-40 मिनटं. तेवढंही नाही राहू शकत का माणसं स्क्रीनशिवाय? खरंच स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि ह्याच्याच अनुषंगाने मला आठवलं, इतकं घाणेरडं करतात ना लोक बाथरूम आणि टॉयलेट्समध्ये. का नेतात फोन? आंघोळ करताना ते बाजूला त्याच्यात गाणी लावून त्याला तो वॉटरप्रूफ काहीतरी ते असं ठेवायला होल्डर वगैरे, काही गरज नाही आहे. तुम्ही तोंडाने म्हणा गाणी, आठवतात ना, मग ती तोंडाने म्हणा, बाहेर आल्यावरती ऐका. वॉशरूम, टॉयलेटमध्ये हे अतिशय, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पण हे घाण समजलं जातं, हायजीनच्या दृष्टीने पण हे अतिशय वाईट समजलं जातं. हे नेणं अतिशय बंद करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मी तर म्हणेन, तुमच्या घरात असं कोणी सदस्य असेल ना, तर त्याचा मोबाईल तुम्ही अशा वेळेला, तो जेव्हा जाणार आहे वॉशरूमला, माहिती आहे, लपवूनच ठेवा. ही करणं गोष्ट फार गरजेची आहे. त्याचबरोबर लोकांना आजकाल सवय झाली आहे न्यूज ऑनलाईनच बघायच्या. नाही, ठरवून लोकांनी पेपर बंद केलेत घरात घेणं, मासिकं घरात घेणं बंद केलेत. तर असं करू नका. जेव्हा तुम्ही स्वतः हातात पेपर घेऊन वाचणार आहात, तुम्ही स्वतः हातामध्ये एखादं मासिक घेऊन वाचणार आहात, तेव्हाच तुमच्या घरातल्या मुलांना ती सवय लागणार आहे. स्वतः मोबाईलवर बसायचं आणि शेजारी बसून मुलांना म्हणायचं वाच वाच, रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो, प्लीज अंडरस्टँड दिस. तुम्हाला स्वतःला आधी ती गोष्ट करावी लागेल. घरात रोज सकाळी पेपर येतो, माझ्या घरी पेपर येतो, मासिक येतं. माझ्या आजूबाजूचे खूप लोक आश्चर्याने बघतात, का पेपर घेतेस तू? नाही, माझ्या घरी मी माझ्या मुलीला ही सवय लावलेली आहे की सकाळी सकाळी लवकर जर काही रुटीन नसेल तर तेव्हा पेपर वाचायचा, आणि जर का सकाळी सकाळी काही एक्स्ट्रा काही रुटीन असेल तर मग मात्र दिवसभरात रात्री ॲटलिस्ट झोपेपर्यंत पेपर हा वाचून झालाच पाहिजे. ही अत्यंत माझी तिला कळकळीची विनंती असते, आणि हा स्ट्रिक्ट रूल पण आहे माझ्या घरी तिच्यासाठी. आणि लेट मी टेल यू, याचा खूप चांगला परिणाम मुलांवरती होतो. व्होकॅबलरी वाढवण्यासाठी तुम्हाला वेगळं काही खूप करायची गरज पडत नाही. आणि मी असं म्हणेन, मराठीचं वृत्तपत्र असलं पाहिजे घरामध्ये, मराठीच वृत्तपत्र. कारण की आपल्या भाषेमध्ये आपल्या देशात काय घडतंय हे समजणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर चांगले नागरिक घडणं हवं असेल आपल्याला ना, आपल्या भारत देशाप्रती अजूनही मनात काहीतरी असेल ना लोकांच्या, तर त्यासाठी चांगले नागरिक घडवणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी आपल्या भाषेतून आपल्या देशात काय चाललंय हे वाचणं मुलांनी फार गरजेचं आहे. त्यामुळे वाचनासाठी वेगळा वेळ असा रोज प्रत्येक माणसाचा, घरातल्या प्रत्येक सदस्याचा हा दिवसभरात असणं गरजेचं आहे. स्तोत्र आजकाल सगळे मोबाईलवरती लावतात, आरत्या मोबाईलवरती लावतात. नव्हतं आपल्या लहानपणी असं काही. आपल्याला सगळ्या आरत्या तोंडपाठ आहेत, सगळी स्तोत्र तोंडपाठ आहेत, आणि आपण ते म्हणत म्हणत पूजा करणं, म्हणत म्हणत कामं करणं हे करतो. कशाला त्याच्यावरती लावून हवंय मला कळतच नाही लोकांना. आणि मग त्याच्यामध्ये ना इतक्या विचित्र काहीतरी ॲड लागतात ना की त्या सेन्सलेस असतात. त्या सगळी त्याची लिंक तोडतात, त्याच्या वाईब्स सगळ्या निघून जातात. पाठ करा. पाठ करण्यासाठी ही पुस्तकं आणा आणि पुस्तकातून पाठ करा. त्याच्यामुळे जे मेंदूला जास्त चांगले व्हायब्रेशन्स मिळणार आहेत ना, ते असे ह्याच्यावर ऐकून होणार नाही आहेत. लावते, मी पण लावते.
घाई गडबडीच्या वेळेला मी पण लावते, पण मी काही लोकांकडे बघितले बेसिक सुद्धा काही पाठ नाही आहे, सगळ्याला दिवसभर ते त्याच्यावरच लावतात, नुसती अशी घंटा हलवतात, असं ओवाळतात आणि काय आहे, ही पूजा नाही आहे. आपल्याकडून ते म्हणलं जाणं आणि मग जेव्हा आपण ते म्हणतो तेव्हा त्याच्या व्हायब्रेशन्स ॲक्च्युली आपल्या मेंदूत काम करतात आणि मग आपल्या बॉडीमध्ये त्याच्यावरती चांगले सकारात्मक परिणाम होत असतात. त्याच्यामुळे हे सुद्धा एकदम बंद नाही होणार, कमी करण्याचा प्रयत्न करा. आता मोबाईलमध्ये, टॅबमध्ये, लॅपटॉपमध्ये, टी व्हीमध्ये सुद्धा तुम्हाला हे ॲप्लिकेशन्स मिळतात की तुम्ही टायमर सेट करू शकता. तुम्ही जर वाहवत जात असाल, एकामागे एक बघतच असाल, तर टायमर सेट करा. टायमर सेट केल्यामुळे काय होणार आहे की तो टाईम झाला की आपोआप स्क्रीन शटडाऊन होणार आहे, आपोआप स्क्रीन बंद होणार आहे. पण त्याच्यानंतरचं जे आहे ना कंट्रोल, हा तुमच्या मनाचा आहे. तुम्ही ते बंद होऊन सुद्धा जर तुम्ही ते लावणार असाल गॅजेट, काही उपयोग नाही आहे. मनाचा कंट्रोल हा उत्तम कंट्रोल आहे, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे कुठल्याही गोष्टीसाठी जगामध्ये. त्याच्यामुळे आपल्या मनाला ट्रेंड करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की हा प्रयोग करून बघा. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मी माझ्या मुलीलाही नेहमी सांगते, जेव्हा मला वेळ मिळतो मी बसून म्हणून घेते तिच्याकडून. मनाचे श्लोक म्हणा, खूप मनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. आपोआपच, फक्त हीच ॲडिक्शन्स नाहीत, खूप इतर पण ॲडिक्शन आपोआप कमी व्हायला मदत होते. अर्थात आपोआप नाही होणार, मी आपोआप म्हणते, पण जेव्हा ते तुम्ही मनापासून इथे ट्रिगर करून घेता ना की ह्याच्यात जे सांगितलं आहे ते मला जगायचं आहे, ह्याच्यात जे त्यांनी म्हणलं आहे ते मला अनुकरण करायचं आहे. माझ्या मुलीला 5 वर्षाची होईपर्यंत कुठलाही स्क्रीन टाईम नव्हता, ना टी व्ही, ना मोबाईल, ना लॅपटॉप, ना टॅब. पूर्ण 5 वर्ष तिने त्याच्याशिवाय माझ्या मुलीला, इवन आम्ही तिला चॉकलेट्स वगैरे काही तिला माहितीच नव्हतं, हे कॅडबरी आहे, चॉकलेट आहे, जगामध्ये काही नाही. गोड पदार्थ म्हणजे तिला खीर आहे, लाडू आहे, घारगे आहेत, ह्याच गोष्टी तिला माहिती होत्या. तर 5व्या वर्षी पण आम्हाला स्क्रीन तिला इंट्रोड्यूस करायला लागला, कारण लॉकडाऊन आलं आणि मग तेव्हा आम्हाला तिचं ऑनलाईन स्कूल करावी लागली म्हणून. अदरवाईज तो अजून टाईम एक्सटेंड झाला असता. आणि ह्याचा खूप चांगला परिणाम होतो. मुलं वाचनाकडे वळतात, पण तेव्हाच वळतात जेव्हा आपण घरातली मोठी माणसं हातात वाचनासाठी गोष्टी घेतो. आपण स्वतः हाताने एक वही करतो आणि आपण लिहून काढत असतो गोष्टी. आमच्या घरात सगळ्यांना अशी सवय आहे, एक्सेप्ट माझा नवरा. पण आता IT मधल्या लोकांना तर ते सगळे एक्सेल शीट बनवायची सवय असते, पण मला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, ती आम्हाला म्हणजे मेजॉरिटी लोकांना, ती घरातल्या सदस्यांना असं बघते की जे ज्या काही गोष्टी आहेत ते लिहून काढतात. मग किराणा मालाची यादी करण्यापासून ते अभ्यास असेल, ते मनातल्या नवीन गोष्टी असतील, ते रोजचं जर्नलिंग करणं असेल काही, तर हे मुलं बघणार तेव्हा मुलं शिकणार. आणि आपण कसे शिकणार, तर आपण आपल्या मनावरती प्रचंड असा कंट्रोल आणणं गरजेची गोष्ट आहे. पूर्वी मी असे काही लोक बघितलेत की जेव्हा हा सिरियलचा एक माहोल खूप चालू झाला होता, एकता कपूरच्या सिरियल्स आणि अल्फावरच्या आभळमाया, वादळवाट वगैरे ना, तेव्हा काही बायका त्यांच्या घरामध्ये लाईट गेले त्यांच्या एरियात, तर दुसऱ्या मैत्रिणीला फोन करायच्या, तिच्या एरियात लाईट्स असतील तर गाडी काढून तिच्याकडे बघायला जायच्या. आता आजकाल लोक वायफायसाठी असे पळतात. हे सेन्सलेस आहे. तुम्ही थोडा वेळ सुद्धा, म्हणजे महत्त्वाचं काहीतरी ऑफिशियल काम आहे ज्याच्यावर तुमचं पोटपाणी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अशी धावपळ करावी लागली, मी अगदीच मान्य करते. पण एंटरटेनमेंटसाठी तुम्ही असं इतकं ऑब्सेस्ड असणं, आणि दाखवतात ना नंतर रिपीट टेलिकास्ट दाखवतात, सगळ्या गोष्टी असतात. आणि एंटरटेनमेंट म्हणजे फक्त आणि फक्त डिजिटल गोष्ट नसते. एंटरटेनमेंट रीडिंगमध्ये असते, एंटरटेनमेंट बाहेर फिरून येण्यात असते, एंटरटेनमेंट आपल्या आवडीच्या व्यक्तीशी आवडीच्या विषयांवरती गप्पा मारणं असते, एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही एखादा नवीन पदार्थ ट्राय करणं असतं, एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही घराला छान सजवणं असतं. खूप 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 गोष्टी असतात. तर अशा गोष्टींमध्ये स्वतःचं मन रमवण्याचा खूप प्रयत्न करा. तर कसा वाटला हा टॉपिक? हा रिक्वेस्टेड टॉपिक होता. तुमचं काय मत आहे? तुम्ही अजून काय काय गोष्टी इम्प्लिमेंट करता? वेगळ्या काही टिप्स असतील तर हे सगळं खाली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच खूप वेगवेगळ्या होम मेकर, लाईफस्टाईल, सेल्फ मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी ब्लॉग्स आणि व्हिडिओज डेली घेऊन येत असते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासाठी. देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.